नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा करायचा ते बघूया। पण त्याआधी व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। अगदी हा भात शीत आणि शीत याचा मोकळा होतो। तुम्ही बघू शकताय प्रत्येक भात असा पूर्णपणे हा मोकळा झालेला आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याचे मी घेतलेले प्रमाण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला बाउलमध्ये मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, जो तुम्ही रेग्युलर घरामध्ये वापरता तो देखील घेतला तरी चालेल। आता हा तांदूळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तांदूळ धुतल्यानंतर आता आपल्याला हा तांदूळ थोडा नितळण्यासाठी ठेवायचा आहे। इथं मी तांदूळ भिजत वगैरे काही घातलेलं नाही, फक्त याला धुवून असं पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। मोठे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1-2-3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि एखादा वेलदोडा यामध्ये घालून घ्यायचा। वेलदोडा नक्कीच घाला, यामुळे भाताला फ्लेवर छान येतो। त्यानंतर थोडंसं हे मिक्स केल्यानंतर आता आपलं हे तांदूळ जो धुवून घेतला तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि लो गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला हा तांदूळ या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। गॅस अजिबात फुल करू नका, लो गॅसवरच आपल्याला हा तांदूळ 1 मिनिटभर थोडासा परतून घ्यायचा आहे। आता 1 मिनिटभर झाला की आता यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। ओलं खोबरं इथं मी अर्धी वाटी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि याचा वरचा जो काळा भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बारीक केलेलं आहे। 1 अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे। आता हे देखील तांदळासोबत घालून आपल्याला पुन्हा लो गॅसवर 2 ते 3 मिनिट पुन्हा याला भाजून घ्यायचं आहे। थोडासा खोबऱ्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला लो गॅसवर 2 ते 3 मिनिट आपल्याला खोबरं आणि तांदूळ एकत्र भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 2-3 मिनिटानंतर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। 2 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने 2 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे। आता अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकता। चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करायचं। आता इथं मी झाकण वगैरे काही ठेवणार नाही। आता याला उकळी यायला लागली की असाच मीडियम गॅसवर थोडंसं याचं पाणी कमी होईपर्यंत असाच उघडाच याला भात आपण शिजवून घेणार आहे, म्हणजे झाकण आपण याच्यावर ठेवणार नाही। आता थोडंसं पाणी याचं कमी होत आलं की आता आपल्याला भात अगदी मोकळा करायचा आहे, तर त्यासाठी थोडासा आपण यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा। यामुळे आपला भात असा मोकळा होतो। प्रत्येक शीत आणि शीत हे मोकळं होतं, त्यामुळे ही स्टेप 1 नक्की करा। आता अजून 1 मिनिटभर आपण थोडंसं यातील पाणी आटवून घेऊया। झाकण आपण नंतर ठेवायचं। थोडंसं पाणी अशा पद्धतीने आटायला लागलं की त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय अगदी भात आपला छान शिजलेला आहे, म्हणजे अजून देखील आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी आहे, त्यामुळे लो गॅसवर अजून 1-2 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। 1-2 मिनिट झाकून ठेवल्यानंतर बघू शकताय पुन्हा 1-2 मिनिटानंतर आपला भात असा हा नारळी भात इथं तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय प्रत्येक आपला शीत आणि शीत हा मोकळा झालेला आहे। अजिबात हा भात आपण गूळ घातल्यामुळे चिकट वगैरे झालेला नाही, कारण आपण यामध्ये लिंबू जो घातला त्यामुळे प्रत्येक शीत आणि शीत याचा मोकळा होतो। तुम्ही बघू शकताय, तुम्हाला मी चमच्याने देखील दाखवते की बघा प्रत्येक हा शीत असा आपला मोकळा तयार झालेला आहे। अजिबात भात आपला हा चिकट झालेला नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नारळी पौर्णिमेला नारळी भात हा नक्की करून बघा। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।